नमस्कार. आज आपण इथे 1 वाटी बेसनपासून छान असा कुरकुरीत असा पदार्थ तयार करणार आहोत. तर अगदीच जेवणाचा कंटाळा आला किंवा मधल्या वेळेत किंवा अगदीच जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी छान असा कुरकुरीत असा आज आपण इथे बेसनपासून एक पदार्थ तयार करणार आहोत. तर इथे एका बाउलमध्ये आपण 1 वाटी बेसन घेणार आहोत. 2 छोटे चमचे जो कांदा पोहे खातो त्या चमच्याने आपण बारीक रवा घेतलेला आहे. 2 चमचे बारीक रवा, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा. ओवा हातावर छान चोळून घ्यायचा. चवीनुसार मीठ, 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत आणि 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आता आपण हे मसाले छान पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने 1 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी अगदी थोडं थोडं घेऊन पीठ छान आपण गाठी मोडून घेणार आहोत पिठाच्या. तर इथे अशा पद्धतीने छान पाण्याचा थोडा थोडा वापर करून गाठी सर्व मोडून घ्यायच्या आहेत. तर इथे पीठ छान आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर इथे आणखीन आपण थोडंसं पाण्याचा वापर करून पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. जे उरलेलं पाणी आहे ते पण आपण या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण 1 वाटी बेसन, 2 छोटे चमचे रवा घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपण इथे 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. तर इथे आपलं हे छान मिश्रण छान तयार करून झालेलं आहे. आता ह्या पिठामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. कोथिंबीर आणि मिरची छान आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे पीठ पाहू शकता थोडंसं घट्ट आहे, तर आपण इथे आणखीन पाव वाटी पाण्याचा वापर करणार आहोत. आणखीन थोडंसं आपल्याला हे मिश्रण पातळ हवं आहे, म्हणजे छान कुरकुरीत असा हा पदार्थ तयार होतो. याला तुम्ही बेसनची पोळीसुद्धा म्हणू शकता किंवा बेसनचा डोसासुद्धा म्हणू शकता. तर इथे आपण आणखीन थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीने आपलं छान मिश्रण करून तयार आहे. तर इथे आपल्याला 1.25 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. तवा छान आपण आता गरम करून घेणार आहोत आणि तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने छान थोडं थोडं मिश्रण तव्यावर असं पसरवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता छान अशी जाळी पडलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण छान आता दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे मिश्रण छान आपण पसरवून झालेलं आहे आणि आता छान दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता छान अशी जाळी पडलेली आहे आणि एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाली आहे आणि आपण आता पलटून घेतलेला आहे. तर इथे छान कुरकुरीत असा डोसा छान तयार झालेला आहे. तर तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर हे डोसे तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता किंवा अगदी जेवणाबरोबरसुद्धा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.